मिसळचे तर तुम्ही अनेक प्रकार खाल्ले असतील, पण कधी बटाटा मिसळ खाल्ल्या का? एक नंबर अशी चवीला लागते. साधीच बटाट्याची भाजी असती, पण मिसळमध्ये टाकून एक नंबर लागते. त्याच्याबरोबर ना गुलाबजाम आणि दही असलं ना, मिसळचा बेत एकदम भारी होतोय बरं का. तर काय करायचं आहे, इथं मोड आलेली मटकी घेतली आहे, स्वच्छ अशी निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे, कढीपत्ता, हळद आणि तांब्याभर पाणी टाकून ना त्याच्यात मटकी टाकून घ्यायची आणि 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. एकदम भारी शिजते आणि मीठ सुद्धा टाकून घेतलं. नंतर ना तुम्ही बघू शकता, इथं मसाला तयार करून घ्यायचा आहे. खोबरं, लसूण आणि कांदा ह्याचं छान असं ना भाजून घ्यायचं आहे आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तोपर्यंत ना कुकर शांत झाला की एकदम छान अशी मटकी शिजली. तेल टाकलं, जिरे टाकून घेतले, कढीपत्ता, केलेली पेस्ट, थोडासा टोमॅटो टाकून घेतला, मिक्स करून घेतलं. ह्याच्यात मीठ टाकून घेतलं, लाल मिरची पावडर, धने पावडर, मिसळ मसाला आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं, मसाला जळू नये म्हणून. एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि गरम पाण्यासकट असे सगळी मटकी ह्याच्यात टाकून घ्यायची आहे. आणि सोबतच ना आपण प्रत्येक वेळेस ना बटाट्याची भाजी करतो ना ती बनवून घ्यायची आणि मिसळच्या कटमध्ये टाकून खायची. एकदम भारी लागते बरं का ही मिसळ.